डे 2. येस, गुड मॉर्निंग गाइस. आज डे 2 आहे आणि आम्ही निघालो आहे तारकर्ली, देवबाग आणि वेतोबा, वेंगुर्ला, थोडस रेड्डीचा गणपती, थोडस तळ कोकण फिरायला निघाला. तर आपली सेम मंडळी आहे, राकेश, रोहित, सगळे. से गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग. आणि फुल जोश मध्ये निघालोय आम्ही, कारण पाऊस व्ह्यूज मस्त आहे. रोड जर्नी आहे आपली सुपर वाली आणि थोडस रस्ताही खराब आहे, तर आपण थोडस पार्ट मध्ये शूट करणार आहे, कारण रस्ता थोडा खराब असल्यामुळे थोडं ड्रायव्हिंग वरती पण फोकस करावा लागणार आहे. तर पाहूया, चला पुढची जर्नी. सीएनजी आपण भरलेला आहे, कारण रत्नागिरीमध्ये सीएनजी आपल्याला मिळाला, आपण तिकडेच पहिला भरून घेतला पटकन. पुढे मिळेल नाही मिळेल आपल्याला माहित नाही, कारण पुढे खूप लाईन असते, तर आपण लाईनीमध्ये थांबून टाइम वेस्ट नाही करणार. आपण आपली जर्नी करणार आणि आपले जे फिरायचे स्पॉट्स आहेत ते आपण फिरणार आणि एन्जॉय करणार. फायनली आम्ही कुडाळ पोचलो आहे. आम्हाला जायचं आहे तारकर्लीला आणि मध्येच आम्ही जेवण्याकरता थांबलो होतो तळ कोकणमध्ये. खूप सुंदर जेवण होतं. आम्ही व्हेज खाल्लं, कारण आम्हाला मंदिर वगैरे जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही व्हेज खाल्लंय आणि थोडंसं जिरण्याकरता स्प्राईटही घेतलंय. रोहित बोलतोय मला थोडासा ढेकर आला पाहिजे, म्हणून मला स्प्राईट पाहिजे, म्हणून जिरलं पाहिजे म्हणून आम्ही येस आता ते ड्राईव्ह करणार आहे. आता मी रेस्ट घेणार आहे थोडा वेळ, कारण आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे आता. तर इकडनं तारकर्ली 40-45 किलोमीटरच्या आसपास आहे, पण परंतु जाता जाता आम्ही पहिलं जाणार आहे वेतोबाला, रेड्डीचा गणपती, आणि असं करून आम्ही हॉटेलला चेक इन करणार आहे. तर खूप सुंदर हॉटेल आहे तळ कोकण, आणि ह्याच नाक्यावरती अजून एक हॉटेल आहे चांगलं, पोटोबा म्हणून, पाठीमागच्या बाजूला आहे, आणि खूप सुंदर असं जेवण वगैरे होतं. तर तुम्ही पण हे हॉटेल येऊ शकता जेवण्याकरता, तळ कोकण. आणि हे नॉनव्हेज साठी खूप फेमस हॉटेल आहे. सो फायनली आम्ही पुढे 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 ट्रॅव्हल करत आलो आहे, आणि कोकणातला एकच छोटासा प्रॉब्लेम आता राहिलेला आहे रस्त्यानंतर. तुम्ही पाहू शकता सीएनजीच्या गाडीची लाईन. हा कोकणातला फक्त एकमेव शेवटचा प्रॉब्लेम राहिलेला आहे की सीएनजी पंप. तर सरकारला एक छोटीशी विनंती आहे की प्लीज आता रस्त्या पाठोपाठ आमच्या कोकणामध्ये सीएनजीच्या पाईपलाईन्स दिलात तर खूप खूप आभार होतील, कारण एवढ्या लाईन्स लागणार नाहीत. तर तेवढीच एक छोटीशी विनंती आहे. राईट हा. तर तो एक प्रॉब्लेम रिझॉल्व्ह झाला, तर खूप सुंदर आहे कोकण. आणि थोडा आता पाऊस कमी झालाय, मळबट कमी झाली आहे, थोडासा प्रकाश उजाडलाय, खूप सुंदर दृश्य आता दिसायला लागलेले आहेत. पूर्ण हिरवळ, लाल माती, आणि कोकण हे खूप सुंदरच आहे. सो फायनली आम्ही देव वेतोबा पोचलो आहोत. तुम्ही माझ्या पाठच्या बाजूला पाहू शकता हिरवगार शेती आणि
खूप सुंदर मंदिर आहे. श्री वेतोबा देवस्थान आरवली. आणि पाहू शकता ती सुंदर मूर्ती वेतोबाची. सो फायनली आमचं वेतोबाचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर आणि हे खूप जागृत देवस्थान आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर देवमूर्ती आहे वेतोबाची. आणि या ठिकाणी त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत, चपला, ज्या देवाने वापरलेल्या आहेत. खूप वर्षापासून त्यांचं जतन करण्यात आलं आहे ठेवून. आणि बघू शकता तुम्ही, त्यांनी लिहिलेलं आहे की कमीत कमी 100 ते 150 वर्ष या चपला ज्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या नवसा सांगून ठेवलेल्या चपला त्यांनी प्युअर चामड्याच्या आहेत. संकटामधून हाक मारल्यावर धावून येणारा तो वेतोबा. म्हणजे इकडे केळ्याचा मान जास्त. ह्या देवाला केळ्याचाच मान. कोण 5 केळी देऊन सुद्धा देव करतो, पूर्ण घड सुद्धा देतो. असं त्याला आव्हान कसली म्हणजे काहीतरी चिंताला असला तर त्याला पण केळी चपलाचं जोड बोलतात, बोटं जोड बोलतात, नैवेद्याचं बोलतात. काहीतरी काय बोलणार ते द्यायला पाहिजे ना. अच्छा, म्हणजे आपण नवस बोललो आणि जर विसरलो तर तो आपल्या स्वप्नात येऊन सांगणार, देव नवस पूर्ण करून घेतो. ओके. सो फायनली आम्ही रेड्डीच्या गणपतीलाही पोचलेलो आहे. आणि हे रेड्डीच्या गणपतीचं मंदिर आहे. आणि पुढे तुम्ही पाहू शकतात समुद्र, खवळलेला समुद्रही आहे. आणि राकेश आणि रोहित चालत पुढे गेले आहेत. मी पण पोचतो. आलो रे. सो तुम्ही पाहू शकतात रेड्डीच्या गणपतीचं दर्शन फायनली झालेलं आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकतात जशी गणपतीपुळे गणपती बाप्पाच्या मूर्तीची गोष्ट आहे तशीच इथेही देखील तशीच गोष्ट स्वप्नामध्ये दिसली होती. आणि ती त्यांना स्वप्नामध्ये येऊन सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी तिथे त्या जागेवर जाऊन खोदण्यास सुरुवात केली. आणि खोदण्यास सुरुवात केल्यानंतर मूर्तीचा कान पहिला दिसला. ती मूर्ती खूप भव्य दिव्य आहे, त्याच्यामुळे कान पहिला दिसला असल्यामुळे त्यांनी मग गावच्या देवी माऊलीला विचारल्यानंतर पुढचं खोदण्यास सुरुवात केली. आणि खोदून मग ती मूर्ती हळूहळू दिसत गेली. आणि उंदीर मामांचेही दर्शन झाले. आणि मग त्या मूर्तीला बाहेर स्थापित करून रेड्डीचा गणपती म्हणून नाव देऊन त्याची लोक दर्शन घ्यायला सुरुवात करण्यात आली. तर ही खूप सुंदर स्टोरी आहे याच्या मागची. आणि खूप सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला परत एकदा दाखवतो. भव्य दिव्य अशी रेड्डीच्या गणपतीचं दर्शन. फायनली आम्ही गाडी पार्क केली आहे. आणि जवळच एक बीच आहे, शिरोडा बीच म्हणून. तर आम्ही तिथेच चाललो आहे, मी, रोहित आणि राकेश. खूप सुंदर वनराई आहे. तुम्ही बघू शकता नारळाची झाडं आहेत पूर्ण आजूबाजूने. आणि सुपारीची झाडं लावलेली आहेत. आणि खूप सुंदर सुंदर असे बंगले आहेत. सो राकेश फुल एन्जॉय, कोकण फुल एन्जॉय, रोहित फुल धमाल. येस. आणि अशा झाडांच्या याच्यामधून आम्ही समुद्रकिनारी पोचतोय. आणि समुद्राला भरती आहे.
आवाज तुम्ही ऐकू शकतात. येस, अप्रतिम असा नजारा येणार आहे. ओहो, सुपर्ब. आणि तुम्ही पाहू शकतात अप्रतिम नजारा आहे. कोकण किनारपट्टीचे सौंदर्य. व्हेरी गुड मॉर्निंग आणि शुभ प्रभात. डे 3. तर आम्ही तारकर्ली रिसॉर्ट म्हणून एका ठिकाणी राहिलो होतो. माझ्या मित्राचंच भावाचं आहे. तुम्ही हा आमचा रूम पाहू शकता. किंग साइज बेड, टीव्ही, फुल वुडन मस्तपैकी आणि एक खूप सुंदर बाल्कनी पाहू शकता. खूप सुंदर आहे नजारा. आणि या दिशेला तारकर्ली बीच आहे. आम्ही जाणार होतो 5 मिनिटांनी. तर खूप सुंदर होतं कालचे सगळे स्पॉट्स आणि आजचेही स्पॉट्स खूप सुंदर आहेत. आम्ही तारकर्ली बीच, देवबाग बीच आणि वाटेमध्ये लागणारे अजून 2 बीच आहेत जे व्हिजिट करणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला पण आहे जवळच, पण मे बी बोट चालू नसल्यामुळे आतमध्ये जायला मिळणार नाही आहे. पण आपण जाऊ तिकडे, थोडं पाहू तर सही. आणि मग तिकडनं जर जायला मिळालं तर ठीक, अदरवाईज आपण पुढची जर्नी स्टार्ट ठेवणार. सो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल रॉयल राणे. तारकर्ली बीचला आलो आहोत आणि खूप सुंदर निसर्गरम्य असं दृश्य आहे. तर खूप सुंदर असं क्लायमेटही आहे. पाऊस आता थोडासा थांबला आहे. तर रोहित, राकेश खूप एन्जॉय करतायत, मी पण खूप एन्जॉय करतोय. आणि आता आम्ही निघालो आहे इकडनं पुढे जायला. तर आम्ही जाणार आहे सिंधुदुर्ग किल्ला. हा पाठी जो दिसतो तो सिंधुदुर्ग किल्ला आहे, बट बोटी चालू नसतात त्यामुळे तिथे कदाचित आम्ही जाऊ शकत नाही. परंतु तिकडेच एक शिवाजी महाराजांचा खूप सुंदर पुतळा आहे, तो पाहण्यासाठी आम्ही नक्की जाणार आहे. जो व्हिडिओमध्ये दिसतोय पण खूप खूप छोटा दिसतोय. मी तुम्हाला दाखवतो. पाहू शकतात तुम्ही तलवार आणि महाराजांचा जिरे टोप दिसतोय. तर आणि हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. आपण याच हॉटेलमध्ये स्टे केलं होतं, तारकर्ली कॉटेज म्हणून. तर खूप सुंदर हॉटेल आहे, तुम्ही पण व्हिजिट करू शकतात या हॉटेलला. सेकंड बाल्कनी आपली. आणि हा जो सेकंड बाल्कनी आहे, इकडे आमचा रूम होता. आणि हे बीच पासून खूप जवळ आहे, एकदम वॉकेबल डिस्टन्स वरती आहे. एक मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही पण व्हिजिट करू शकतात तारकर्ली कॉटेजला. सो तुम्ही पाहू शकतात आमचा नाश्ता. कोकणात आलोय आणि घावणे नाही खाल्ले आणि मोदक नाही खाल्ले तर काय खाल्लं. तर कोकणातलं ऑथेंटिक फूड आहे घावणे. खूप सुंदर आहे. कैरीची चटणी आहे मस्तपैकी बनवलेली. आणि मोदक, अस्सल तुपातले मोदक, खूप सुंदर. काय बोलतो राकेश? राईट. खूप टेस्टी. तुम्ही पण कधी आला तर नक्की या हॉटेलमध्ये या, मला खूप आनंद मिळेल. हो, पंचार्थ नाव आहे हॉटेलचं. खूप सुंदर आहे. रात्रीचं जेवण पण आम्ही इकडनंच केलं होतं. सुरमई आणि चिकन लॉलीपॉप, खूप सुंदर. शेवटी आपला नाश्ता करून पंचारथ मधून आम्ही निघालो आहे. तुम्ही पाहू शकतात हेच ते हॉटेल आहे. खूप सुंदर व्हेज, नॉनव्हेज, घावणे, ऑथेंटिक कोकणी फूड मिळतं इकडे. आणि आता असाच नाश्ता करून आम्ही आता निघालोय टुवर्ड्स देवबाग बीचच्या दिशेला. पण त्या ठिकाणी जाता जाता आम्हाला सिंधुदुर्ग किल्ला बघणार आहे आम्ही. एक मिनिट. हा, सिंधुदुर्ग किल्ला बघणार आहे.
आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं एक मंदिर आहे जे कालनिर्णयचे जे ओनर आहे मे बी त्यांचं आहे, तर ते साळगावकरांचं मंदिर. आणि त्याच्यानंतर आम्ही बघणार आहे शिवाजी महाराजांचा पुतळा, जो मगाशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला. तो पुतळा जवळून बघण्याकरता आम्ही पुढे जाणार. तर तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर दृश्य. अस्सल कोकण नारळाची झाडं. येस, पण आहे. पूर्ण नारळाची झाडं आहेत, पाहू शकतात. आणि थोडंसं इन्फॉर्मेशन की देवबाग हा बीच नसून देवबाग हा संगम आहे नदी आणि समुद्राचा. सो तुम्ही पाहू शकतात आम्ही देवबाग बीचला पोहोचलेलो आहोत. आणि जो मी मगाशी बोललो की नदी आणि आपलं नदी खाडीचा आणि समुद्राचा जो संगम आहे तो हाच संगम पॉइंट आहे. पाहू शकता तुम्ही, तिकडनं अशी खाडी येते आणि ही समुद्राला टच होते आणि एकत्र होते, जिथे संगम होते. पाहू शकतात तुम्ही, खूप सुंदर असे नयनरम्य दृश्य आहे. आपण थोडस पुढे जाऊया, मी तुम्हाला दाखवतो. ये रोहित. खूप सुंदर असं दृश्य बघा. तुम्ही पाहू शकतात हा समुद्र किनारा आहे आणि ही खाडी आहे आणि भरती आहे, त्यामुळे समुद्राला खूप उधाण आलंय. तर खूप पाणी आहे मस्त. आणि हे ऍक्च्युली आता पाऊस पडलाय म्हणून, अदरवाईज हे ब्ल्यू वॉटर असतं, निळं पाणी आहे. हे पूर्ण निळा समुद्र आहे, पांढरी वाळू आणि निळं पाणी, खूप सुंदर. पाहू शकता कसं सुंदर असे आवाज येत आहे लाटेचे, दगडांचे. सो तुम्ही पाहू शकतात कोकणातली शान गणपती बाप्पा यांचे मूर्तीचे काम सुरू झालेले आहेत. तर कोकणामध्ये शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि त्याची तयारी कमीत कमी 2 ते 3 महिने अगोदरपासून स्टार्ट होते. कारण काय असं, ती माती तुम्हाला घेऊन यावी लागते, तिला प्रॉपर सुकवून मग तिला ओली करून त्याच्या साच्यामध्ये घालून मूर्त्या बनवल्या जातात. तर आत्ताच नुकतंच आपण बघितलं की गणपतीची मूर्त्यांची तयारी सुरू झालेली आहे कोकणामध्ये. आणि यावेळी गणपती खूप लवकर येणार आहेत, ऑगस्टमध्येच. 27 ऑगस्टला, म्हणजे लवकर येणार आहेत गणपती. परत आपल्याला गणपतीची सुट्टी टाकायची आणि गावी जाऊन एन्जॉय करायचं. बेवॉच ते वाला नाही, दाखवतो तुम्हाला. चला, लगेच तुमच्या मनामध्ये काही वेगळे विचार आले असतील तर ते सोडा. तुम्ही पाहू शकतात बेवॉच दिसतंय, बेवॉच कॅफे. मी हे सांगतोय बेवॉच कॅफे. लगेच राकेश काहीतरी वेगळा विचार करत होता बेवॉच म्हटल्यावरती. तर तुम्ही पाहू शकता बेवॉच कॅफे. आणि तसाच बेवॉच मध्ये दिसला जाणारा समुद्र किनारा आपल्याला दिसतोय समोर. तर आपण जरा थोडा पुढे जाऊन व्ह्यू बघूया त्या समुद्र किनाऱ्याचा. तर बेवॉच हा एक सिरीज होती जे समुद्र मध्ये काही डायव्हर्स असायचे जे टुरिस्ट याचे त्यांना रेस्क्यू करायचे. ती सिरीज होती. आम्ही लहानपणी म्हणजे 90sच्या काळामध्ये ती बघितलेली सिरीज आहे. तसाच समुद्र किनारा पण समोरच आहे. तर तुम्ही पाहू शकतात ही मालवण बाजारपेठ आहे आणि मालवण बाजारपेठेमधूनच हा रस्ता जातो राजकोट किल्ल्यावर, जिथे आपल्याला शिवाजी महाराजांची मूर्ती आपण पाहणार आहोत. पोचलो आहोत राजकोट गड आणि तुम्ही पाहू शकतात महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. जी मध्ये पडली होती.
जिचं मध्ये थोडस जेव्हा समुद्र खवळून हवा वाऱ्यामुळे मूर्तीला थोडस नुकसान झालं होतं, परंतु आता ते सगळं व्यवस्थित केलेलं आहे आणि खूप सुंदर असं दृश्य, महाराजांची भव्य दिव्य प्रतिमा तुम्ही पाहू शकतात. राजकोट किल्ला. तुम्ही पाहू शकतात हा आहे सिंधुदुर्ग किल्ला मालवण मध्ये. तर या किल्ल्याला जाण्याकरता मालवण जेट्टी म्हणजे ही बघा तुम्ही पाहू शकता, या लोकेशनवरून बोट्स मिळतात ज्या आपल्याला किल्ल्यामध्ये घेऊन जातात. परंतु आता सध्या पावसामुळे त्या सर्व बोट्स बंद आहेत, कारण खूप भरती आहे पाण्याला, तुम्ही पाहू शकता. आणि खूप सुंदर प्रतिमा आहे शिवाजी महाराजांची, अप्रतिम समुद्रकिनारी, आणि एक्झॅक्टली समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि हा राजकोट किल्ला आहे आपल्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात, आणि महाराजांची मूर्ती आहे. तर आता इकडनं आपल्याला जायचं आहे. पुढील प्रवास आपल्याला गणपती मंदिर आहे, कोणाचं कार निर्णय ज्यांचं आहे साळगावकर, त्यांचं गणपतीचं एक मंदिर आहे आणि एक रॉक गार्डन पण आहे, ते पण आपण छोटंसं आहे ते पाहून घेऊया आणि मग पुढील प्रवास करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर तुम्ही पाहू शकतात आम्ही हे जे कालनिर्णयचे संपादक होते साळगावकर, त्यांच्या वतीने हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. श्री गणेश मंदिर आहे, खूप सुंदर आहे. घुमटही खूप सुंदर तुम्ही पाहू शकतात. गणपती बाप्पाच्या प्रतिमा आहेत वरती आणि खूप सुंदर असे मंदिर बांधलेलं आहे. किती सुंदर मंदिर आहे तुम्ही पाहू शकतात. सो फायनली आमचं भराडी देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आंगणेवाडी देवीचं दर्शन झालेलं आहे आणि ओटीवरून आम्ही निघालो आहे आता. तर इकडनं आम्ही जाणार आहे कुमकेश्वर विंडमिल, देवगडचं विंडमिल म्हणून एक हे आहे लोकेशन, जिकडे पवनचक्क्यात आणि पोखरबावचा गणपती बाप्पा याचं दर्शन घ्यायला निघणार आहे इकडनं पुढे. तर आता जवळजवळ वाजले 3, तर कुठेतरी थोडंसं जेवण करून पुढचा प्रवास निघूया. तर तुम्ही पाहू शकतात आम्ही कुमकेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत. एक 200 मीटर अंतरावरती तुम्ही पाहू शकतात श्री क्षेत्र कुमकेश्वर मंदिर, आणि खूप सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे मंदिराला. समुद्रकिनाऱ्याच्याच दिशेला आहे, तुम्ही बघू शकतात. निर्माण करावी या उद्देशाने तयार केलेले शिवलिंग आजही आपल्या अस्तित्वांना साक्ष देताना पाहावयास मिळते. येस, जेव्हा आहोटी असते त्यावेळी मी तुम्हाला दाखवतो की त्या ठिकाणी काही शंकराच्या पिंड दिसतात, ज्या पांडवकालीन शिवलिंग आहेत. मी तुम्हाला दाखवतो, एक शिवलिंग दिसतंय, बाकी जेव्हा आहोटी असते त्यावेळी ते शिवलिंग दिसतात. हे शिवलिंग आहे बघा, तुम्ही पाहू शकता. अशा प्रतिकृती आहेत भरपूर ज्या आहोटीच्या वेळी दिसतात शिवलिंगाच्या, ज्या पांडवकालीन आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण जात आहे विंडमिल गार्डनला, जे आपल्याला खूप लांबूनच खूप सुंदर दिसतंय. इकडे खूप साऱ्या पवनचक्क्या आहेत, तर आपल्याला ह्याच ठिकाणी जायचं आहे. खूप सुंदर नजारा आहे, तुम्ही पाहू शकता. समुद्रकिनाराही सुंदर आहे
खूप सुंदर हवा सुरू झाली आहे. तर पवन चक्क्या खूप फास्ट फिरतात, तुम्ही पाहू शकता. त्या देवगडला आहेत आणि खूप सुंदर गार्डन असं टाईप बनवलेलं आहे. सो आमचा डे 3 आज प्रवासाचा संपत आहे. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही बघितलं आहे तारकर्ली समुद्रकिनारा, देवबाग समुद्रकिनारा, शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यानंतर साळगावकर गणपती मंदिर आणि त्याच्यानंतर कुंकेश्वर मंदिर आणि विंडमिल पार्क हे आमचं आज बघून झालं. तर खूप सुंदर लोकेशन होते, खूप सुंदर समुद्रकिनारे होते, अप्रतिम जागा होत्या या. आणि त्याच्यामध्ये सर्वात सुंदर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आम्ही पाहिला तो खूप सुंदर होता. काय बोलतो राकेश त्याच्याबद्दल? एकदम झकास. हा रोहित? खूपच सुंदर. खूपच पण ठीक आहे, पण खूप सुंदर पुतळा होता. तर अशाच प्रकारे आज आपण आपला हा व्लॉग एंड करत आहोत. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, रॉयल राणे चॅनलला.